श्री स्वामी समर्थ. तर आज बनवायचे आहे मला शिळ्या भाकरीचा भुगा. त्यासाठी ना मी इथे भाकर भिजायला घातलेली आहे. भाकरी भिजते तोपर्यंत फोडणीसाठी ना इथे मी कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण चिरून घेतलेला आहे. पण त्या अगोदर ना मी डब्यासाठी ना गौरीच्या शेंगा शिजायला टाकलेल्या आहे. गौरीच्या शेंगा डब्यासाठी ना शिजायला ठेवल्या शेगडीवरती. आणि आता पटकन याचा भुगा बनवून घेते. भाकरचा चांगली भिजलेली आहे. आता भुगा बनवते. भाकरीचा ना छान असा भुगा बनवून घेतला आहे मी. बसा तशी मी पूर्वतयारी करून ठेवत असते. कोणतरी भाजी बनवायची असली का पटकन मग उरकतं. तर इथे ना भाकरीचा भुगा बनवून तयार झालेला. जसं आपण पोहे बनवतो ना त्याच पद्धतीने त्या अगोदर ना पोहेचं भिजायला तसंच भाकरचं भिजायला घालायची. छान लागतात. कोण कोण असं बनवतं नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यामध्ये कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे. मग भुगा झाला त्यानंतर पटकन ना पीठ मळून घेतलं. म्हटलं मग नाश्ता करून घ्यावा. तोपर्यंत झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती वाफ येईल म्हणून छान असं. तर आता नाश्ता बनवून घेते. मग चपात्या तोपर्यंत चपात्याचं पीठसुद्धा भिजन. आणि ह्या दोघींसाठी ना मी ठेवलेलं होतं भुगा खायला. ताटल्या पण ठेवल्या होत्या. म्हणजे नाही आधी एक घास खाऊन दे मला कसा लागत होती मग सांगते. त्यांना म्हणलं कढईत अजिबात खाऊ नका. तर कुठं ऐका त्यात. आणि एकीचा क्लास होता आणि एक काही उठलीच नव्हती. मी तरी पटकन चपात्या बनवून घ्यावं म्हणलं. सकाळ सकाळनं कोणते काम पटकन उरकलं ना तर फ्रेश वाटतं. नाहीतर मग नुसती गडबड होते. यांना पण शाळेला जायला उशीर होतो. त्यांचं आवरायचं मग पुन्हा गायांना पाणी वगैरे पाजायचं. गोठ्यातली कामं. पावसामुळे ना सगळीकडे अशी चिडचिड झालेली आहे. त्याच्यामुळं ना कोणतंच काम करायलाच घेतलं ना असं फ्रेश वाटत नाही. आणि मग नंतर मी त्याने चपात्या सगळे उंडे बनवून घेत असते. मग पटकन चपात्या बनवून घेत असते. मला ना दररोज सिद्धी चपात्या भाजू लागत असते. मनाला आलं ते असे. आणि इथं बघा अशा सगळ्या चपात्या फुगल्या. ज्यावेळेस मी असं कॅमेरा धरीत ना त्याच्यावेळेस एकसुद्धा चपाती फुगणार नाही. आणि मी एकूण जेट सगळ्या चपात्या केल्या. सगळ्या फुगल्यात छान अशा. काही काम सांगितलं ना मग आमची लाडूबाई अशी चपात्या भाजायला येणार. म्हणलं घर जाडून काढ. माय फक्त एक दोनच चपात्या राहिल्या होत्या. नाही मी भाजी ते किचनमधली माझी कामं आवरत ना तोपर्यंत ना गायांना पाणी पाजायचा टाईम होतो. आणि ना 8:30 वाजोस्तर माझं ना किचनमधली ना पूर्ण सगळी कामं होत असतात. मी असं किचन वाटा, गॅस, भांडी सगळं चकाचक करून मग बाहेर येत असते. गायांचं तोपर्यंत कुठे खाऊन असते. तेवढं माझं रुटीन आहे. किती लवकर उठा किंवा किती उशिरा उठलं तरी माझं तेवढ्या टायमिंगला तेवढा स्वयंपाक होत असतो. आणि इथं बघा लाडूबाईंचं आंघोळीवरून दररोज भांडण होत असतं. मी आधी करणार कधी ती करणार. आणि ना त्यांना आंघोळ घालायला लागायची पहिली. डोकंच राहिलं तर त्यांचं डबं ते. आणि माझं ना थोडंसं काम त्यांच्यामुळे हलकं झालेलं आहे. ते त्यांच्या आवरत असतात शाळेसाठी. आणि मग त्या पलीकडच्या गोठ्यातलं गायांना पाणी पाजून झाल्यावरती मी अलीकडच्या गोठ्यांमध्ये गायांना पाणी पाजायला येत असते. पिहूनी तिचं डोकं विचारलं होतं पण हिला ना आज ना उभं घालायचा होता. आणि हिची केस ना एवढी दाट आहे ना. पिहूचं पूर्ण केसांचा एक भो घातला ना तेव्हा तिच्या अर्ध्याच केसांपेक्षा कमी केसांचा होता असतो. त्याच्यामुळे हिचं डोकं मला इचरावं लागत. एवढा गुतुडा करते ना. नाही तर पट्टा लावणार नाही, चाप लावणार नाही, काहीच नाही. आणि डोकं इचरताना सुद्धा असं इकडचा केस तिकडं झाला नाही पाहिजे ना असं तिचं डोकं इचरावं लागत असतं. आणि तिचं डोकं विचारून झालं ना मग तिला म्हणलं तू पावडर लाव. तोपर्यंत मी माझं डोकं विचारते. आणि नंतर मी पावडर लावली. मला पावडरचा डब्बा आणून दिला तिने. आणि ती पावडरला ती मला म्हणते बघ तुझ्यावानी गोरी झाली का नाही. मी खरंच एक लेक असावी. आणि ही ना कामामध्ये ना एवढी मदत करीत असते ना. लुडबुड करायला लय आवडते. तिला जर म्हटलं ना नको करू बाई काम मी करीते पण ती करणार. आणि जेव्हा एखादं काम सांगत ना मग कटाळ्यावानी करणे. आणि म्हणलं आता थोडंसं मग आता ना पिऊसी तिचं दोघींचं आवरून दिलं. मग आता त्या शाळेमध्ये गेले. थोडंसं 5 मिनटं पसारा आवरला. आणि मग म्हणलं आता थोडंसं शेतात जाऊ. म्हणून आता ना सोयाबीन खुरपायला शेतात आलेलो होतो. मग पावसामुळे काही एवढं खुरपता येत नाही. पण तेवढंच जे गवत औषध मरलं नाही तेच गवत ना उपटायचं होतं. म्हणजे जे की लवळा, कांगरीस वगैरे काही मरलं नव्हतं. म्हणजे असं बघा ढगाळ वातावरण आहे. दिवसभर 2 वाजेस्तोवरच काम होतं शेतामध्ये. नाही तर अजिबात नाही. मध्ये एक पाळी येऊन गेली. तसंच चिखलामध्येच काम करायला लागत.
चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. येताना छत्री घेऊन आलेलो होतो बादली, जेणेकरून गव्हात टाकायला. श्री स्वामी समर्थ.